महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे आयोजित भव्य सोलो नृत्य स्पर्धा 2025 दणक्यात संपन्न। शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता रायगड जिल्हा परिषद शाळा पागोटे तालुका उरण या ठिकाणी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे यांच्यातर्फे भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय सोलो नृत्य स्पर्धा संपन्न झाली। शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना करून हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुंदर सुरुवात झाली। युवा पागोटे सरपंच कुणाल पाटील, शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र पाटील, सतीश पाटील, मयूर पाटील, प्रणित पाटील, नितीन पाटील, करिश्मा पाटील, उपसरपंच सरपंच कुणाल पाटील यांच्या सुविद्य पत्नी प्रेरणा कुणाल पाटील, अरुण पाटील, चांजे सरपंच अजय म्हात्रे, कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली। महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून संभाजीनगर, नाशिक, वेंगुर्ले, अलिबाग, पेण, माणगाव, उरण, बदलापूर इत्यादी ठिकाणाहून आपला नृत्याविष्कार सादर करण्यासाठी स्पर्धक सहभागी झाले होते। माननीय मनोहर भोईर यांनी आपल्या मनोगतातून कुणाल पाटील यांच्या सामाजिक कार्यातील असलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले। तसेच त्यांना प्रत्येक कार्यात आपला सपोर्ट राहील असे आश्वस्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या। एकापेक्षा एक नृत्याविष्कार सादर झाले। रोमांचक, दिलखेच, भावनेला स्पर्श करणारे नृत्याविष्कार स्पर्धकांनी सादर केले। महिलांची आवडीची मानाची पैठणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला आणि त्यातून 10 पैठण्या पागोटे व पागोटे बाहेरील महिला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या। टीव्ही शोला सादरीकरण केलेल्या नृत्य कलाकारांनी या स्पर्धेत आपली कला सादर करून प्रेक्षकांना अगदी खुळवून ठेवले। या सोलो नृत्य स्पर्धेचे परीक्षण सोनू सर्व अमृतसर यांनी केले। या स्पर्धेतील विजेते पहिल्या गटातून इशिता बरवड पुणे, हर्ष पवार मुंबई, दुसऱ्या गटात घनश्याम सोनावले बदलापूर आणि तिसऱ्या गटात आर्या नारंगेकर उरण, दुर्वा झावरे अलिबाग, दृष्टी ठाकूर उरण या स्पर्धकांनी बाजी मारली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खड्या आवाजात आणि सुंदर भाषाशैलीत अतिश पाटील यांनी केले। कुणाल पाटील या युवा सरपंचाने सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण केली आहे। पागोटे गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरे व अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत। त्यामुळे नेहमीच अशा कार्यक्रमांमध्ये युवा पिढीला आपल्या कलेचा आविष्कार सादर करण्यासाठी एक प्रकारचे व्यासपीठ कुणाल पाटील या युवकाकडून मिळत आहे। याबद्दल कुणाल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। कुणाल पाटील यांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त या कार्यक्रमातून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पागोटे उरण। शिवरायांचे विचार घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि आजही कितीही जरी संकट आले तरी मराठी माणसांची अस्मिता ही राखण्याचं काम शिवसेना आज अबाधितपणे पाळत आहे। आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आज या गावामध्ये समाजाच्या हितासाठी काहीतरी रक्षण करण्यासाठी आपण कार्य करायला पाहिजे। ते कार्य करण्याचं काम कुणाल पाटीलच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं। कार्यक्रम हिंदू संस्कृतीमध्ये अनेक होत असतात, पण एखादा कार्यक्रम या गावाला कसा आपण या ठिकाणी द्यायचा ही कल्पना कुणालच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय। 1984 च्या आंदोलनातील या गावचे तिन्ही हुतात्मे यांच्या चरणी नतमस्तक होतोय। खऱ्या अर्थानं कुणाल पाटील फाउंडेशन यांचं कार्य हे गेले मी 2-2.5 वर्ष या ठिकाणी बघत आहे आणि त्या कार्याचं करणं म्हणजे माझी प्राथमिकता मी समजतो। या गावचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरपंच झाल्यानंतर कुणाल पाटील यांनी खऱ्या अर्थाने या गावाला दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी बघण्याची संधी दिली आणि त्याचा हा आजचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांच्या साक्षीनं आजचा कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नृत्याचा जंगे स्पर्धा हे या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं
या ठिकाणी उद्घाटन झालं असे मी या ठिकाणी घोषित करतो. आज या गावाला एक वेगळीच नवी पर्वणी मिळालेली आहे. कुणाल पाटील म्हटलं तर एक अतिशय तरुण